कुपवाड शहरामध्ये महापालिकेमार्फत नेमून दिलेल्या खाजगी एजन्सींच्या वतीने नवीन सुधारित कर आकारणी नोटिसा वाटप करण्यात आल्या आहेत। या सुधारित वाढीव मालमत्ता कर आकारणीच्या निषेधार्थ शहरात कुपवाड शहर संघर्ष समिती, व्यापारी संघटना, सर्वपक्षीय नगरसेवक, स्थानिक नागरिक यांच्या वतीने सकाळी शहर बंद ठेवून मुख्य रस्त्यावरील सोसायटी चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे 1.5 तासाहून अधिक काळ नागरिक रस्त्यावर बसून होते। यावेळी जाचक अन्याय घरपट्टीबाबत माजी नगरसेवक, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांनी व्यथा मांडल्या। आंदोलनादरम्यान वाढीव घरपट्टी आकारणी रद्द झालीच पाहिजे, रद्द करा, वाढीव घरपट्टी रद्द करा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। महापालिका स्थापन झाल्यापासून कुपवाडसह परिसरातील उपनगरात मूलभूत सोयी सुविधांचा वणवा असताना नवीन वाढीव कर आकारणी केली आहे। शहरासह उपनगरात कष्टकरी, मोलमजुरी, कामगार वर्गांची संख्या जास्त आहे। या सर्वसामान्य वर्गाला या वाढीव कराचा भुर्दंड न सोसणार आहे। अशा स्वरूपात जनतेच्या हक्कांवर नांगर फिरवण्याचं काम प्रशासनाने करू नये। मनमानी कर आकारणीला आमचा विरोध आहे अशा व्यथा बोलताना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी 15 तारखेपर्यंत महापालिकेत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचं आश्वासन फोनवरून दिल्यानंतर तात्पुरतं आंदोलन स्थगित करण्यात आलं। जर नोटिसा रद्द झाल्या नाहीत तर अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे सनी धोत्रे यांनी सांगितले। कोरोना महामारीप्रमाणेच चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरस या विषाणू पसरला असून त्याचे रुग्ण आढळून आलेत। जिल्ह्यातील एकही संशयित रुग्ण नसून चीनमधील साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालाय। ग्रामीण भागातील सर्दी खोकल्याचे रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले। सध्या चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा उद्रेक झाल्याचं समोर आले। या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांच्या नियोजनाखाली आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त आढावा सभा घेऊन HMPV बाबत सर्वेक्षण आणि मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत। मानवी मेटान्यूमो व्हायरस तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे। हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड्समध्ये 2001 साली आढळला। मानवी मेटान्यूमो व्हायरस एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे श्वसन मार्गावरील सर्व भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो। हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः RSV आणि फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो। या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी खोकला अर्थात ILI सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात यावेत असे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले। नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले। प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनासाठी सांगली शिक्षण संस्थेच्या लेझिम पथकाची निवड झाली आहे। संस्थेचे कार्यवाह वा गोसावी, श्रीराम कुलकर्णी, विजय भिडे, प्रसाद जोग, नितीन खाडिलकर आदींनी ही माहिती दिली आहे। दिल्ली येथील राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडत असतं। यावर्षी महाराष्ट्राचा देखावा सादर होणार की नाही यावर चर्चा रंगली असतानाच कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनासाठी सांगलीला मान मिळालाय। क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या लेझिम पथकाची महाराष्ट्रातर्फे निवड झाली आहे। पश्चिम महाराष्ट्र क्रीडा भारतीतर्फे हा संघ महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल। त्यामध्ये 16 माजी विद्यार्थिनी, 4 विद्यार्थी, 5 वादक असा एकूण 25 व्यक्तींचा सहभाग आहे। विद्यार्थिनी आशा संपदा जोशी, श्रावणी गाडगीळ, अनुश्री विस्पुते, उर्वी कन्हेरे, केतकी बावडेकर, साक्षी पारेख, मृण्मयी फडके, वेदश्री दांडेकर, पूर्वा कुलकर्णी, समृद्धी बेलवलकर, आर्या जोशी, मुक्ता लिमे, साक्षी अजेटराव, अस्मिता शिंदे, संस्कृती बेलवलकर, तेजस्विनी सत्तीकर, विद्यार्थी असे विनायक केडके, मिथेश माने, विवेक पाटील, वादक मधुरा लिमे, ज्ञानेश लिमे, शंतनू ताम्हनकर, किशोर माने, संघप्रमुख हरिहर भिडे, व्यवस्थापक सचिन गद्रे। प्रजासत्ताक संचलनामध्ये सहभाग हा शिक्षण संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। सांगली शहरातील विविध ठिकाणी बंद घरे फोडून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवाहनात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 4,65,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मिरज मार्केट यार्ड परिसरात सदरची कारवाई केली। सुदर्शन सुनील यादव, मुनीब मुश्ताक भाटकर, दीपक गंगाप्पा आवळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर अक्षय उर्फ पिंट्या दोडमनी हा पसार झालाय। घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की मिरज मार्केट यार्ड येथे रेकॉर्डवरील आरोपी सुदर्शन यादव, मुनीब भाटकर आणि दीपक आवळे हे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मिरजेतील मार्केट यार्ड परिसरात येणार आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित तिघांना ताब्यात घेत त्यांची तपासणी केली असता सुदर्शन यादव याच्याकडे दागिने आणि रोकड मिळाली। सदर मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्यांनी हे सर्व दागिने कर्नाळ रोडवरील मंगेश नगर, भारत सूतगिरणी परिसर, विजयनगर आणि विठ्ठल नगर येथून घरफोडी करून चोरल्याचं सांगितलं। यावेळी तिघांकडून 4,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या स्वाधीन त्यांना करण्यात आलं। दरम्यान संशयित चौघे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, तासगाव आणि कराड पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे। महापालिकेच्या बेडग व समडोळी रस्त्यावर झिरो कचरा टार्गेट पूर्ण झालं आहे। या मोकळ्या जागेत आता वृक्षारोपण होतंय। या देवराईमुळे कचरा डेपोचं रूपच बदललं असून भविष्यात पर्यटन क्षेत्र करण्याचा मानस आहे। तर महापालिका क्षेत्रात ओला व सुका कचरा वेगवेगळा करून त्यावर तातडीची प्रक्रिया केली जाणार आहे। लवकरच याला सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे। महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचं संकलन करायचे आणि ते समडोळी व बेडग डेपोवर डम्पिंग करायचं असा प्रकार गेल्या 35 वर्षांपासून सुरू होता, मात्र हा प्रकार आता संपलाय। दोन्ही डेपोंवर झिरो कचरा शिल्लक मोहीम महापालिकेची यशस्वी झाली आहे, त्यामुळे कचरा डेपो देखील आता मोकळा श्वास घेऊ लागले। त्यामुळे आसपासच्या जमिनीचे दर आता गगनाला भिडलेत। 40 एकराचे प्लॉटिंग पडले। तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांनी रखडलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावला। नवीन कचऱ्यावर प्रक्रिया करणे, विल्हेवाट लावण्यासाठी 43 कोटी तर जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 36 कोटींची निविदा मंजूर होऊन ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली होती। गेल्या वर्षभरात या दोन्ही डेपोचा कायापालट झाला। या दोन्ही डेपोवर सध्या कचराच शिल्लक नाही। कचरामुक्त झालेल्या जागेवर दैनंदिन गोळा होणारा कचरा व त्यावर प्रक्रिया करण्याकरिता नवीन प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करण्याचं नियोजन असल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले। चाचा नेहरू बाल महोत्सवात बालकांनी सादर केलेल्या कार्यक्रमातून आपणाला ऊर्जा मिळाली। या बाल महोत्सवाचा मुलांनीही आनंद घ्यावा। जीवनात कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही प्रसंगात चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवावे। या महोत्सवामुळे मुलामुलींनी व्यक्तिमत्व विकास साधा असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले। जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत शासकीय स्वयंसेवी संस्था आणि शाळांमधील बालकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन सीईओ धोडमिसे यांच्या हस्ते झालं। यावेळी पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी संदीप यादव, नागरी विकास प्रकल्प अधिकारी सुहास बुधावले, दादूकाका भिडे, बालगृह संचालिका भारती दिगडे, डॉक्टर जयश्री पाटील, सुनील कोरे उपस्थित होते। मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे म्हणाल्या, समाजाचे एक घटक म्हणून विशेष बालकांची सामान्य बालकांप्रमाणेच विशेष काळजी घेऊन त्यांना प्रेम देत असल्याबद्दल संबंधितांचं कौतुक केलं। जिल्हा परिवेक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित दादूकाका भिडे मुलांचे निरीक्षण बालगृह व सुंदराबाई मालू मुलींचे निरीक्षण गृह बालगृह सांगली या ठिकाणी हा बाल महोत्सव 8 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे। मिरज शहरातील किसान चौक ते शास्त्री चौक असा सुमारे 1.5 किलोमीटरचा रस्ता अतिशय सुस्थितीत असताना पुन्हा रस्त्यावर रस्ता करून खाबुगिरी करण्याचा घाट मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडलाय। ठेकेदाराला काम बंद करण्यास भाग पाडलं। शहरातील कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर आहे, त्यामुळे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने अनेक ठिकाणी रस्त्यावर रस्ते करून निधी लाटला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत। किसान चौक ते शास्त्री चौक मिरज हायस्कूल रोड हा रस्ता अतिशय सुस्थितीत असताना सोमवारी या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करत असल्याची माहिती मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, शंकर परदेशी, नरेश सातपुते, राजेंद्र झेंडे, सलीम खतीब आदी कार्यकर्त्यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन सुस्थितीत असलेला रस्ता पुन्हा का केला जातोय याबाबत जाब विचारला। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर रस्त्याचं काम बंद करण्यात आलं। शहरातील अनेक रस्ते वर्षातून 2 ते 3 वेळा करण्यात आलेत। या सर्व रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, तसेच महापालिकेने रोड रजिस्टर ठेवावी अशी मागणी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी केली आहे।
पलूस येथील साई कॉलनीतील प्रशांत हाके यांच्या फार्म हाऊसला सुरक्षेसाठी लावलेला जाळीत 7 फूट लांबीचा धामण जातीचा साप अडकलेल्या स्थितीत आढळून आला. जाळीत अडकलेल्या या सापाची सर्व मित्र रत्नदीप पाटील यांनी सुटका केली आहे. रविवारी दुपारी पलूस येथील साई कॉलनीत प्रशांत हाके यांच्या फार्म हाऊसच्या बागेत सुरक्षेसाठी लावलेल्या जाळीमध्ये एक साप अडकलेला दिसला. तो जाळीत अडकल्यामुळे त्याचा हालचाल करता येत नव्हती. सापाची परिस्थिती पाहून हाके यांनी प्राणीमित्र रत्नदीप पाटील यांना फोन लावला. रत्नदीप पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जाळीत अडकलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा होता. तो उंदराच्या शोधात आला असता जाळीत अडकल्याचा अंदाज आहे. जाळीत अडकल्यामुळे सापाला इजा झाली होती. सर्पमित्र पाटील यांनी सापाला कसलीही इजा न होऊन देता सुखरूप जाळीतून बाहेर काढलं. सुमारे हा साप 7 फूट लांबीचा होता. साप जाळीत अडकल्यामुळे त्याला इजा झाली. पाटील यांच्या अंगावर पाणी टाकले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पलूस तालुक्यात परिसरात साप अथवा जखमी पशुप्राणी आढळून आल्यास न मारता न घाबरता आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्राणीमित्र रत्नदीप पाटील यांनी केले. शिराळा तालुक्यातील मानेवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरावरील कौले काढून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 5,55,000 डल्ला मारल्याची घटना घडली आहे. मानेवाडी येथील विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ गुंगा शंकर डफळे यांचं घर आहे. रविवारी रात्री कोणी नसल्याचा फायदा घेऊन सकाळी 10:30 ते 1 वाजेच्या दरम्यान गुंगा डफळे यांच्या राहत्या घरावरील अज्ञात चोरट्याने कौले काढून घरात प्रवेश करून माझघरातील तिजोरीतील आतील कप्प्याचे लॉक उघडून त्यातील 20,000ची सोन्याची अंगठी, 20,000चे सोन्याचे 2 टॉप्स, 55,000चं सोन्याचं गंठण, 50,000ची सोन्याची पीळ असलेली चैन, 50,000चा एक सोन्याचा लक्ष्मीहार, 25,000च्या 2 सोन्याच्या अंगठ्या, 25,000चे सोन्याचे झुपके, 15,000 किमतीचा सोन्याचा वेल, 1,50,000 रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या पाटल्या, 50,000 रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र, 25,000 रुपये किमतीची बोरमाळ, 15,000 रुपये किमतीचे 2 सोन्याचे बदाम, 55,000 रुपये रोख रक्कम असा 5,55,000 रुपयांवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला असून याबाबत फिर्याद गुंगा डफळे यांनी पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करत आहेत.